अध्यक्ष बच्चू कडू हे आमच्या गावचेच आहे. मी त्यांना मोठा भाऊ मानतो. त्याच्यानंतर राष्ट्रवादीमध्ये माझे बरेचसे सुरेखाताई ठाकरे आहेत, त्यासुद्धा आमच्या परिचयाचे आहेत. सुलभाताई खोळके त्यासुद्धा आम्हाला ओळखतात. म्हणजे माझे संबंध, माझ्या परिवाराचे संबंध सर्व पक्षाशी चांगले आहे. माझी आई जेव्हा नगराध्यक्ष झाली तर एका आमच्या फक्त पार्टीचे 4च नगरसेवक होते. मदत करेल. मी राजकीय क्षेत्रामध्ये लहानपणापासूनच आहे. मी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीमध्ये सदस्य राहिलो, महासचिव राहिलो. मी भारसाकडे साहेबांच्या कार्यकारिणीत काम केलं. मी अनिल बोंडे साहेबांच्या कार्यकारिणीत काम केलं. मी दिनेश भाऊ सूर्यवंशी जेव्हा जिल्हाध्यक्ष होते त्यांच्यासुद्धा कार्यकारिणीत काम केलं. विविध पदांवर काम केलं. परंतु काही मुद्दे असतात की ते आपल्या विचारधारेच्या पलीकडे गेले. त्याच्यामुळे मी राष्ट्र उन्नती संघटना एक ही हिंदुत्ववादी संघटना आहे. याच्यामध्ये मानवता धर्म हा सर्वात महत्त्वाचा आमच्यासाठी मुद्दा आहे. याच्यामध्ये सर्व जाती आणि सर्व धर्मांना सोबत घेऊन एक विकसनशील आणि उन्नत राष्ट्र घडवण्याचं काम राष्ट्र उन्नती संघटना करेल. याच्यामध्ये सृष्टी व निसर्गाची रक्षा हे सुद्धा आमचं दायित्व त्याच्यासोबत राहील. आणि संघटनेचे महत्त्वाचे जे काम आमचे राहील ते म्हणजे आर्थिक जो विषमता वाढत चालली, आर्थिक दरी वाढत चालली, गरीब होत चालला, अमीर होत चालला, महागाई वाढत चालली आणि प्रत्येक अन्नधान्यामध्ये भेसळीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. जिथे जाओ तिथे भ्रष्टाचार, जिथे जाओ तिथे भेसळ. त्याच्यामुळे हे एक आम जनतेशी खेळणं झालं आणि पैसा कमवण्यासाठी फार असे मार्ग अवलंबले जातात आणि ह्या विरोधात आम्ही संघटना आमची आवाज उठेल. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये झालेलं बाजारीकरण आणि जे CBSEचं पॅटर्न जे राबवलं चाललं त्याचा एक शुद्ध हा एक धंदा आहे आणि पैसे कमावण्याची एक ते त्यांनी फॅक्टरी लावलेली आहे. याच्या विरोधातसुद्धा आम्ही आवाज उठू. आणि जसं आता आपल्या मराठी शाळा आहेत, जिल्हा परिषदच्या शाळा आहे, ह्या पूर्णतः बंद झालेल्या आहे. मराठीला महाराष्ट्रातून हद्दपार केल्यासारखं झालेलं आहे आणि शिक्षक भरती नाही आहे. त्याच्यामध्ये शिक्षकांचा सुद्धा एक प्रश्न आहे. आणि शाळाच बंद झाल्या तर गव्हर्मेंट त्यांना नोकऱ्या कुठून देईल आणि त्यांच्यासोबत रोजगाराचा न्याय त्यांना कसा देईल. जर शाळा चालू राहिल्या, तिथे जर विद्यार्थी राहिले तर त्यांना तिथे रोजगार मिळेल. जर फॅक्टरीज बंद झाली तर शिक्षकांना रोजगार कुठून मिळेल. असे बरेचसे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत. हे फार ज्वलंत प्रश्न आहेत. आता याच्यामध्ये आश्वासन देतात आम्ही बेरोजगारी दूर करू, आम्ही कास्तकारांसाठी शेतकऱ्यांसाठी असं करू तसं करू. पण जेव्हा निवडणूक होऊन जाते त्याच्यामध्ये मग हे सर्व या गोष्टीवर विसर पडतो. याच्यामध्ये आर्थिक विषमतेची दरी वाढत चालली. गरिबांना नुसतं आश्वासन मिळतं आणि अमीर लोक त्याचा फायदा घेऊन पैसे कमावतात आणि राजकारणी आपला उल्लू सीधा करून देतो. आपल्याला असं वाटतं की ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 पक्ष झाले, शिवसेनेचे 2 पक्ष झाले, आपण एखाद्या पक्षामध्ये येऊन मोठं पद आपल्याला भेटलं असतं, भाजपमध्ये गेले असतं, पद भविष्यात भेटलं असतं, पण आपण स्वतः एक संघटना निर्माण केली. काय याचा उद्दिष्ट? हां, माझ्यासाठी खूप सारे ऑप्शन्स होते. माझे संबंध, माझा राजकीय परिवार आहे. माझी आई चांदूर बाजारची नगराध्यक्ष होती. माझे वडील 20 वर्ष नगरसेवक होते. आम्ही BJPचे RSSचे जुने कार्यकर्ते आहोत. जेव्हा भारतीय जनता पार्टी शून्य होती, कोणी पद घ्यायलासुद्धा तयार राहत नव्हते. मी जेव्हा युवा मोर्चाचा जिल्हा महासचिव होतो जिल्ह्याचा, तेव्हा मी म्हणजे कार्यकर्त्यांकडे अक्षरशः जायचं की बा तुम्ही पद घ्या, तालुका अध्यक्ष व्हा. तेव्हा ते कोणी ॲक्सेप्ट करत नव्हते. आता दिवस भारतीय जनता पार्टीचे चांगले आलेत. माझे सर्व पार्टीमध्ये परिचयाचे लोक आहेत. प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू हे आमच्या गावचेच आहे. मी त्यांना मोठा भाऊ मानतो. त्याच्यानंतर राष्ट्रवादीमध्ये माझे बरेचसे सुरेखाताई ठाकरे आहेत, त्यासुद्धा आमच्या परिचयाचे आहेत. सुलभाताई खोळके त्यासुद्धा आम्हाला ओळखतात. म्हणजे माझे संबंध, माझ्या परिवाराचे संबंध सर्व पक्षाशी चांगले आहे.
माझी आई जेव्हा नगराध्यक्ष झाली तर एका आमच्या फक्त पार्टीचे 4च नगरसेवक होते. प्रहारचे 4, काँग्रेसचे 2, राष्ट्रवादीचे 2, अपक्ष 4 अशी मिळून आम्ही चांदूर बाजारची नगरपालिका आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीचा तिथे झेंडा लावला. तेव्हा महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं आणि केंद्रातसुद्धा काँग्रेसचं सरकार होतं. पण तरी माझ्या आईवडिलांनी जाऊन काँग्रेसच्या दरबारातून हुळून करोडो रुपये निधी आणून विकास केला. आपला उद्देश काय आहे भविष्यामध्ये? महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्र उन्नती हा संघटन जे आहे उतरणार? हे बघा, राष्ट्र उन्नती संघटना हा एक विचार आहे. हा विचार मला लोकांसमोर असा मांडायचा आहे का याच्यामध्ये मानवता धर्म मला सर्वात पहिले, निवडणूक हा भाग एक सेकंडरी पार्ट झाला. ही माझी जी लढाई आहे ही एक विचाराची लढाई आहे. वैचारिकदृष्ट्या पूर्णतः सर्वत्र एक विचित्र वातावरण झालेलं आहे. सगळेजण एकमेकाचे दुश्मन झाले आहे. भाऊ भावाचा दुश्मन झाला आहे. पक्षामध्ये फुटीरवादिता आली आहे. तत्वता कुठंतरी ढासळल्या गेली. तत्वाशी कुठंतरी कॉम्प्रोमाइज झालं. आम्ही जे जुडलो होतो भारतीय जनता पार्टीशी ते माननीय अटल बिहारी वाजपेयी जे होते पंतप्रधान, त्यांच्या तत्वाशी जुडलो होतो आम्ही. गडकरी साहेब, नितीनजी गडकरी साहेब ते माझे आदर्श आहेत, माझे गुरु आहेत. ते मी त्यांच्या विचारांशी जुडलेलो आहो. पण जे जिल्ह्याचं वातावरण जे गढूळ झालं